आई देवाघरी गेली, हे संकट कसे सोडवायचे म्हणून मी पुन्हा एक पुढचा जसा PF काढून शाळा सुरू केली तसा पुढचा एक टप्पा परिस्थितीने गाठण्याचा खुला केला. एक दिवस मी त्या व्यक्तीचा उल्लेख न करता एका व्यक्तीकडे गेलो आणि त्याने सांगितलं की मी तुम्हाला शाळेची जागा पण घेऊन देतो, शाळाही बांधून देतो, सगळं करतो, तुम्हाला वरतून प्रत्येक जे काही डायरेक्टर लोक त्यांच्यासाठी तुम्हाला 10-10 लाख रुपये पण देतो, तुम्हाला 1,30,00,000 रुपये देऊन शाळा बांधून देतो आणि शाळाही उभी करून देतो, अशी मला ऑफर देण्यात आली. पण एक कंडिशन, त्या तह म्हणून त्याला तहामध्ये एक विषय त्यांनी टाकला, तो म्हणजे काय की तुम्हीच अध्यक्ष राहणार, तुम्ही शाळा रन करणार, परंतु मी जे सांगेल त्या पद्धतीने. मग त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला, तुमचे जे काही गांधीगिरीचे जे काही विचार आहेत ना ते उंधळीचे आपली गोदावरी गंगा आहेत ना तिथे जाऊन स्वा म्हणून सोडून द्यायचे. हा पहिला आठ होते. जे शाळेमध्ये मुलं येतात त्यावेळेस 80 रुपये महिन्याने ती मुलं शाळेमध्ये फी भरत होते. तर ते म्हणे हे चुकीचं आहे, तर त्याऐवजी तुम्हाला 200 रुपये फी करणं गरजेचं पडणार आहे. असे काही ते त्या कंडिशन टाकल्यामुळे मी विचार केला की मी ही शाळा सुरू केलेली आहे ही गोरगरीब मुलांसाठी. मी ज्या परिस्थितीतून मी शिक्षण घेतलेलं आहे, माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी माझ्या अवतीभोवती त्या परिस्थितीने ग्रासलेले असेल, त्यांना मला शिक्षण द्यायचं आहे, हा शुद्ध हेतू असल्या कारणाने मी आलेली कोट्याची प्रॉपर्टी उभी राहणार होती, कोट्या रुपये पैसे मला फुकट मिळणार होते. अशी ऑफर ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस मी 2 मनं माझे काम करतोय. एक म्हणजे बाह्य मन सांगत होतं, अरे 1,30,00,000 रुपये तुला पैसे मिळणार आहेत, भरपूर कायमस्वरूपी तुझा प्रश्न मिटणार आहे, तू स्वतः श्रीमंत होणार आहे. दुसरी ऑफर होती, तुझे संकट जे आहेत ते 0 मिनिटात सुटणार आहे, शाळेची इमारत पण उभी राहणार आहे, मुलांना ज्या गरजा आहेत भौतिक गरजा त्या संपूर्ण पूर्ण होणार आहे. असं एक बाह्य मन विचार करायला मला भाग पडत होतं. अंतर्मन माझ्या वडिलांनी दिलेले मला प्रामाणिकपणा आणि आईने दिलेले कष्टवृत्ती जे काही घडवलं मला कळत न कळत, त्यातून माझे आईवडील समोर आले आणि त्यांनी दिलेली शिकवण माझ्यासमोर आली. त्यावेळेस अंतर्मन जागृत झालं आणि त्यांनी विचारलं मला, अंतर्मनाने विचारलं, अरे तुझ्या वडिलांनी तुला प्रामाणिकपणे शिकवलं आहे, तुझ्या आईने तुला कष्टवृत्ती शिकवले, मग प्रामाणिकपणा तुझं जाणार कुठं? तुझ्यामध्ये कष्टवृत्ती आहे तर ती मग तुला ती स्लिपिंग मोडला त्याला झोपवणारच का? असे अंतर्मन मला प्रश्न विचारत होते. घरी आलो, माझ्यासोबत जी लोक ह्या तहामध्ये किंवा ह्या त्याला व्यवहार म्हणून म्हणणार नाही, परंतु जे काही सोल्युशन मिळणार होतं त्याच्यावरती ती लोक माझ्याकडे अतिशय मायक्रोस्कोपी वेने बघत होती. का त्यांना असं वाटत होतं की आता आपल्या ही कोल्हे सर जे आहेत कोलवर ना, हे काय करतील, आता पहिला जो मार्ग आहे त्या मार्गाकडे जाणार. मार्ग म्हणजे 1,30,00,000 आणि ते शाळेची जागा वगैरे वगैरे, त्यांना त्याच्यावरती जास्त खात्री होती. मग घरी आलो आम्ही, चहा घेताना आपल्या कोल्हे मॅडमांनी चहा दिला, त्यांना पण बसवलं, म्हटलं असा असा विषय आहे, त्याच्यावरती आता आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तर अंतिम निर्णय घेताना मी पुन्हा चहाची कपबशी मला काय सांगते मला माहीत नाही, पण ती चहाची कपबशी मला सतत म्हणजे चटका देते, गोडवा देते आणि आनंद देत असेल. त्यातलं तो चहाचा कप माझ्यासमोर आल्यानंतर ना मी स्वतः डोळे झाकून घेतले आणि मी अंतर्मनाला प्रश्न जो काही विचारला, त्या अंतर्मनाने जे उत्तर दिलं होतं ते असं होतं की मला 1,30,00,000 रुपये नको आहे, मला शाळेची जागा नाही झाली तरी चालेल, शाळा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु मी ह्या चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही, मला ते नको आहे. आणि त्याच वेळेस पुन्हा एक मार्ग मला मिळाला, तो म्हणजे काय की मी जे काही माझं स्वतःचं स्वकष्टाने तयार केलेलं घर होतं, रो हाऊस होता, तो विकून टाकायचा आणि त्यातून जे काही पैसे येतील ते जागेसाठी वापरायचे. असा निर्णय कोल्हे मॅडमसमोर तो प्रस्ताव मी समोर हे केला. त्यावेळेस त्यांनी 10-15 मिनटं उत्तरच दिलं नाही. मग त्यांना पुन्हा तोच विषयाला लागून दुसरा प्रश्न केला. त्यांना सांगितलं, आपल्या शाळेमध्ये आता विद्यार्थी किती आहे? त्याविषयी विद्यार्थी संख्या होती जवळपास 1000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांना म्हटलं, तुम्हाला मुलं किती आहे? म्हणजे कोल्हे मॅडमना घरातच प्रश्न विचारला. ही लोक माझे सोबत जे होते, खांडबाले दादा होते, भरत कातोरे दादा होते, पाबळे सर म्हणून, अशा तिघांसमोर हा चर्चा चालू होते. मग माझ्या मिसेसला म्हणजे ज्योती कोल्हे यांना प्रश्न केला की बाबा तुम्हाला मुलं किती आहे? तर त्यांना ऑब्व्हियसली हा प्रश्न विचारणं सुद्धा योग्य नाही, परंतु मला 2 मुलं होते, मुलगा आणि मुलगी. म्हटलं 2 मुलं एका पारड्यात टाकूया आणि 1000 मुलं एका पारड्यात टाकूया आणि तराजूमध्ये आपण मोजूया कोणतं पारडं जड आहे ते आपण बघूया. त्यावेळेस
ती परिस्थिती एकच सांगते की 1000 मुलांचा विचार करायचा का 2 मुलांचा विचार करायचा, त्याचा विचार करायला भाग पडल्यानंतर हळूच एक आवाज आला की होय, 1000 मुलांचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राहतं घर विकायचं निर्णय कोल्हे मॅडमांना छातीवरती दगड ठेवून मुलांचं भविष्य दूर करून सारून त्यांनी तो निर्णय घ्यायला भाग पाडला. आणि घर विकल्यानंतर मग ते घराचे आलेले पैसे ते प्लॉटवाल्याला दिले वगैरे 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 असं करत 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 हळूहळू समस्या सोडत घेऊन प्लॉट झाला इथपर्यंत बरोबर आहे. पण बांधकाम काय करायचं, बांधकामासाठी मग याला भेट त्याला भेट मोठमोठे बिल्डर भेटले, छोटे बिल्डर भेटले, परंतु तिथे विषय आहे की आपल्याकडे कोणतेही आर्थिक पाठबळ नसल्याकारणानं कोणीही मला उभं करत नव्हतं. मग शेवटी एका ठिकाणी जाऊन थांबलो आणि तिथे मी ते उत्तर मिळालं की नाही, चला आम्ही तुम्हाला मदत करतो. परंतु त्यांनी 1 रुपयाची गोष्ट 1.5 रुपया 2 रुपयाला लावली आणि तिथं तो प्रवास बांधकामाचा पण सुरुवात झाला. मग सुरुवात झाल्यानंतर मग ते काय याला भेट त्याला भेट असं करत याच्याकडून 5,000 घे, याच्याकडून 10,000 घे, असे पैसे जुळवाजुळी. त्यांना प्रामाणिकपणे सांगायचं की बाबांनो मला ही शाळा उभी करायची आणि शाळा उभी करताना अशा अडचण आहे. मग हळूहळू माझे मित्रपरिवार यांना मी आव्हान केलं. मग त्या काही लोकांनी त्यांच्या कुवतीनुसार 5,000 10,000 पैसे जमा केले आणि हे पैसे पालकांच्या व्यतिरिक्त इतर समाजातले इतर जे लोक आहेत त्यांनी देऊ केले. त्यातली गंमत सांगतो. माझे एक मित्र आहे राकेश मगर, त्यांनी तर मग ते गंमतच केली. त्यांनी त्याचा जो काही बिझनेस होता, व्यवसाय होता, त्या व्यवसायाचा जो गाळा म्हणून ऑफिस म्हणून त्या गाळ्यावरती त्यावेळेस एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून लोन उचललं आणि 1,20,000 रुपये आणि ते लोन मला आणून दिले. 1,20,000 रुपये आणून दिले आणि आजही तो लोन आजही तोच फेडतो आहे. अजूनपर्यंत मला कधीही त्यांनी शब्दांनी दुखवलं नाही. त्याच्या आईचा जो काही विषय होता त्यावेळेस मी 40,000 रुपये नेऊन दिले, परंतु आजही तो माझा मित्र आहे. त्यांनी मला कधी अजून पैशांचं देऊ केलं नाही किंवा काय असं कधी नाही. दुसरं एक उदाहरण सांगायचं आहे की वाडीवाऱ्याचे संजूभाऊ राजोळे म्हणून. एक दिवस सकाळी ते आले आणि ते गाठोडं वगैरे माझ्या टेबलवरती ठेवलं आणि त्यांनी सांगितलं बाईंनी मला पाठवलेलं आहे आणि हे गाठोडं घ्या, त्याच्यामध्ये ते गळ्यामधल्या त्या काही सोन्याच्या मंगळसूत्र दागदागिने ते होतं. त्यांच्या 2 सुना होत्या, त्या दोन्ही सुनांचं पण दागदागिने असं ते गाठोडं त्यांनी आणून तिथं देऊन टाकलं आणि त्यांनी सांगितलं, बाईंनी सांगितलं की सरांना सांगा की हे मोडून टाका, घाण ठेवा, विकून टाका, काय जे काय करत ते का हे घ्या आणि तुमची जी काही अडचणी आहेत बांधकामाचे त्यासाठी ती वापरा. असे वेगवेगळे अनुभव आजच्या ह्या प्रोफेशनल युगामध्ये मी जगून घेतलेला आहे. हा अनुभव माणुसकीचा ठेवा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मला जवळून अनुभवायला मिळाला. अशा पद्धतीने हळूहळू बिल्डिंग तयार झाली, एक इमारत झाली, दुसरी शाळा लोकांनी मागणी केली. ग्रामीण भागामध्ये वाडीवाऱ्याच्या ठिकाणी इथं इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. जाधव संकुल जो काही म्हाडा किंवा कामगार वसत आहे तिथल्या लोकांनी पण मागणी केली. तिथे पण भाडेतत्वावरती जागा घेऊन एका दिवसात म्हणजे तो जाधव संकुलचा प्रसंग मला सांगायला बरं वाटेल. की लोक म्हणजे तिथं हा गमतीचा भाग होऊ शकतो, परंतु शिक्षणामध्ये असलेलं प्रेम, ओढा आणि असलेलं ध्येय उद्दिष्ट हे कसं असू शकतं याचं उत्तम उदाहरण जाधव संकुलची जी शाळा सातपूरकडची त्या शाळेचं उदाहरण देतो. गंमत अशी होती की रात्री आम्ही वाडीवाऱ्याच्या वरून शिफ्ट झालेले खांडबाले दादा जे आहेत मनोहर खांडबाले त्यांचे ते राहायला तिथं आले त्या माडाच्या वसतीच्या तिकडे जाधव संकुलकडे आणि त्यांनी मला बोलवलं की सर तुम्ही आता इथपर्यंत आले ना तर तुम्ही आमच्याकडे चहा प्यायला म्हणजे का नवीन घर आहे तिथं चहा प्यायला तुम्ही यावं. मग रात्री 9-9:30 आला मी तिकडे त्यांच्याकडे गेलो. तिथं त्या दिवशी पण लकीली भरत भाऊ कातोरे बाबे सर होतेच, ते माझ्या कायम सोबत मला मदत करायची. आणि गेल्यानंतर चहा पिताना पुन्हा चहाचाच विषय होता. चहा पिताना त्यांनी सांगितलं की सर आता आमची मुलं वाडीवऱ्याला होती तिथं आपल्या शाळेमध्ये ते ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होते, परंतु आता इथं आल्यानंतर आम्हाला शाळेमध्ये मुलांना कुठं दाखल करायचा हा फार मोठा प्रश्न आहे आणि इथून तुमच्या पातळी फाट्यावरती धनलक्ष्मी शाळेत किंवा प्रोग्रेस शाळेमध्ये मुलांना पाठवणं शक्य होणार नाही कारण बस वगैरे इकडे येतच नाही तुमची. मग त्यावरती विचार करता म्हणजे एक काम करा ना की इथं पण तुम्ही शाळा सुरू केली तर इथे खरोखर शाळेची गरज आहे.
मग ते म्हाडातले जे खाडे म्हणून पण आहे ते दादांनी बोलून घेतलं. मग त्यांनी सांगितलं की खरोखर सर इथं आम्हाला शाळा नाही, आमची मुलं फार दूरपर्यंत जातात, त्या शाळा जर उपलब्ध करून दिली तर बरं होईल. आणि तो प्रसंग ऐकल्यानंतर मी लगेच त्याच्यावरती रिॲक्ट झालो. म्हटलं हो का, आपण मग इथला जे काही परिसर आहे तो त्याचा सर्वे करूया. रात्री आम्ही 10:30-11ला चहा पाणी झाल्यानंतर आम्ही दोघं तिघं जणं आम्ही तिथे पूर्ण परिसर बघितला, सर्वे केला. आणि त्यात खरोखर असं वाटलं की खरोखर इथल्या गोरगरीब लोक राहतात, त्यांना शाळेची गरज आहे. आणि तिथे एक धाडसी निर्णय घेऊन टाकला, इथं पण शाळा सुरू करायची. शाळा सुरू करायची. घरी आलो, दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलं आपल्याला इथे शाळा सुरू करायची. गंमत अशी आहे की शाळेची जागा शोधण्यासाठी ते जे खाडे म्हणून होते त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा. हा वार होता सोमवारी रात्रीचा. मंगळवारी त्यांना फोन करून सांगितलं की आपल्याला शाळेसाठी जागा. मग त्यांनी मला सांगितलं की सर एका ठिकाणी जागा आहे, इथं पूर्वी शाळा भरत होती छोटी प्री स्कूल, तिथं आपल्याला ते भाड्याने देऊ शकतात. मग मी त्यांना तिथं गेलो, जागा बघितली. परंतु त्या मालकाला फोन केल्यानंतर त्या मालकाच्या घरामध्ये मुलाचं लग्न असल्याकारणानं ते गावी गेले होते. म्हणजे मंगळवारी आम्ही फोन केल्यानंतर ते येऊ शकत नव्हते. मग बुधवारी असा विषय झाला की बुधवारी लग्न झाल्यानंतर आम्ही बुधवारी नाशिकमध्ये येणार, बुधवारी रात्री तुम्ही यावं आणि आपण बुधवारी त्या जागेबद्दल भाड्याने देण्यासाठी आम्ही चर्चा करूया. बुधवारी रात्री त्यांच्याकडे गेलो आणि बुधवारी रात्री गेल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती चर्चा झाली, भाडं ठरलं, डिपॉझिट ठरलं आणि शाळेची जागा फायनल झाली. फायनल झाल्यानंतर बुधवार संपला. गुरुवारी असं सगळीकडे डिक्लेअर केलं की आपल्याला शाळा सुरू करायची. सगळे शिक्षक, सगळे सेवक वर्ग आम्ही सगळे तिकडे गेलो. कोण पेंटिंग करतं, कोण बोर्ड लावतं, कोण शाळेचा बोर्ड तयार करून आणतं. शाळेला लागणारी जी काही व्यवस्था आहे ती सगळी लोक काम करत होती. आणि गमतीची गोष्ट आहे, गुरुवारी आम्ही पूर्ण काम केलं आणि शुक्रवारी सकाळी 8:25 शाळा सुरू करण्यासाठी लागणारी पूजा म्हणून आपण पूजा केली. म्हणजे एक दिवसामध्ये शाळा उभी करून दुसऱ्या दिवशी शाळा सुरू करणारी यदाकदाचित हा महाराष्ट्रातला एक इतिहास होऊ शकतो असं मला वाटतं. अशा एक दिवसातली शाळा आपण सुरू केलेली आहे. अशा पद्धतीने शिक्षणाचा प्रवास, शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्यासाठी ही मानवधन संस्था पुढे काम करतो. संकट थांबले नाही, समस्या थांबल्या नाही, दुःख थांबले नाही. आणि फक्त एकच गोष्ट मला मिळत गेली ती देवाघरची फुलं, त्याला मुलं आपण म्हणत असतो, ती मला मिळत गेली. आणि जसं बगीचामध्ये आनंद जो काही फुलांकडे बघून मिळतो त्याहीपेक्षा स्वर्गातला आनंद, त्या बगीचापेक्षा जास्त आनंद मला मुलांमध्ये, लहान लहान जी मुलं शाळेत येतात त्यांच्या चेहऱ्यावरतून, त्यांच्याकडून मिळणाऱ्या ऊर्जेतून मला मिळत गेला. आणि म्हणूनच म्हणते का, हा शैक्षणिक प्रवास करताना अनेक वेळा, म्हणजे एक वेळेचा तो अनुभव सांगताना मला पण अशी 10 वेळेस आत्महत्या करण्याची सुवर्ण संधी मी म्हणेल माझ्यासमोर येऊन गेल्यानंतर सुद्धा जगण्याचं सामर्थ्य, जगण्याची ऊर्जा देणारी ही मुलं आजही मला एक जीवनाचं एक मेडिसिन म्हणूया, औषध म्हणूया, ते मला सोबत आहे. म्हणून कोविड टाईममध्ये सुद्धा मी मुलांसाठीच माझं योगदान देत गेलो. आज सांगायला फार आनंद वाटतो की आज ह्या ज्या मुलाला स्वतःचं शिक्षण घेता येत नाही, तो सालकऱ्याचा मुलगा इंजिनियर बनवू शकतो. इंजिनियर बनून स्वतःच्या शिक्षणाची व्यथा आणि कथा जाणून तो इतरांना शिक्षण देण्यासाठी पुढे आल्यानंतर तो 3,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो. एक उत्तम उदाहरण समाजासाठी समोर ठेवलेलं आहे कृतीयुक्त कार्यक्रमातून असं म्हटलं तर चालेल. उत्तम दर्जेदार शिक्षणासोबत सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय ठेवून, तसेच मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा, त्याचबरोबर परमादरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांचं व्हिजन 2020 कार्यपूर्तीसाठी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देताना आम्ही घडवणार आदर्श माणूस आदर्श भारत ही टॅगलाईन घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य चालू आहे. पहिली गोष्ट, जीवन शिक्षण पूरक अभ्यासक्रमातून जीवन समृद्धीकडे जाणं गरजेचं आहे. त्या हेतूने या मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या संचलित जे काही शाळा आहेत, धनलक्ष्मी बालविद्या मंदिर, प्राथमिक शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमिक शाळा, यामध्ये आपण उत्तम दर्जेदार शिक्षण म्हणजेच क्वालिटी बेस्ड एज्युकेशन हा ओव्हन पॅटर्न आपण तयार केला आहे. म्हणूनच नाशिक जिल्ह्यातली ही पहिली ISO मान्यता प्राप्त शाळा म्हणून नावलौकिक मिळवलं आहे. या शाळेमध्ये आजपर्यंत एक 16 ज्येष्ठ शास्त्रज्ञ, त्यामध्ये भटकर सर असेल, माशेलकर सर, शंकरराव वळकर, ज्येष्ठ जोशी असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ह्या
बघण्यासाठी शाळा भेटीसाठी येऊन गेले आहेत. त्याचबरोबर 5 कुलगुरूही या शाळेमध्ये भेट दिलेले आहे. यामागचं पार्श्वभूमी अशी आहे, या यामागे पार्श्वभूमी अशी आहे की या शाळेमध्ये प्रयोग म्हणणार नाही, उपक्रम म्हणणार नाही, परंतु शिक्षणामध्ये ज्याची गरज आहे, शिक्षणातून सम्यक क्रांतीसाठी किंवा जीवन समृद्धीसाठी आवश्यक शोध आपण घेतो आहे. म्हणून शिक्षणाचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होईल असं शिक्षण देण्याचा मार्ग शोधला. त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे, मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून विजेची बचत. आपण योग्य त्या पद्धतीने विजेचा वापर केल्यामुळे काय घडू शकतं, तर यामध्ये 1,39,00,000 रुपये पर इयर प्रत्येक वर्षी विजेची बचत केली जाते. म्हणजे शिक्षणातून हा एक मोठा क्रांतिकारक कार्यक्रम आपण सेव्ह इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्टवरती केलेला आहे. आणि याचं ॲप्रिशिएशन स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर शाळेत असताना त्यांनी मेल पाठवून अभिनंदन केलं आहे किंवा त्या एज्युकेशनमध्ये जी काही एफर्ट त्याबद्दल त्यांनी थँक्स म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आपण स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या ह्या शाळेमध्ये पहिलीची मुलं कॉम्प्युटर असेंबल डिअसेंबल करतात. ऑनलाईन एक्झाम घेणारी महाराष्ट्रातली पहिली शाळा, कारण 2013 पासून आपण ही ऑनलाईन एक्झामसुद्धा कंडक्ट करतोय. त्यानंतर इथे मुलांचे स्किल अजून वाढवण्यासाठी जीवन शिक्षण पूरक अभ्यासक्रमासाठी मग मुलांचा पाककला असेल, स्वयंपाक तयार करणे, बूट पॉलिश असेल, ब्रश असेल, भांडी धुणे असेल, कपडे धुणे, यातून आपला त्या मुलांचं स्किल डेव्हलप होणार आहे. इव्हन दो ऑफिसमध्ये पेपर कसे ठेवायचे असतात, फायलिंग कसं करताना स्टॅपल किंवा पिनिंग कसं करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी ह्या सुद्धा स्किलच्या रिलेटेड आहेत. म्हणून त्या सुद्धा गोष्टी शिकवल्या जातात. आज आपला देश वैज्ञानिकदृष्ट्या, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने डिजिटल इंडिया कडे ज्यावेळेस वाटचाल आहे किंवा डिजिटल एजमध्ये आपण जे काही काम करतोय त्या अनुषंगाने आपल्या इथे शाळेमध्ये कॉम्प्युटरच्या शिक्षणाबरोबर, संगणकीय शिक्षणाबरोबर इतरही शिक्षण दिलं जातं. त्याला आपण स्किलच्या दृष्टिकोनातून विचार करूया, आता तांत्रिक शिक्षण म्हणूया. त्यामध्ये युनिक स्किल सेंटर उभं करून त्या स्किलच्या माध्यमातून मग मुलांना आपला मोबाईल रिपेरिंगचा विषय आहे. नंतर मुलींना ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग म्हणजे ड्रेस शिवण्याचा विषय असेल. ऑटोमोबाईलमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलरच्या रिपेरिंगचा विषय असेल. इलेक्ट्रिशियन विषय आहे, त्यामध्ये घरातली वायरिंग, डोमेस्टिक अप्लायन्सचे फॉल्ट फाइंडिंग, रिपेरिंग असे विषय घेऊन आज आपण या संस्थेच्या माध्यमातून 26 स्किल मुलांना देतो आहे. यामागचं पार्श्वभूमी अशी आहे की उद्या या मुलांना शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर समाज सुशिक्षित बेकार हा शब्दप्रयोग करणार नाही. कारण शिक्षणामध्ये हा सर्वात अपमान वाटतो. तो एक तर शिक्षण घेतल्यानंतर सुशिक्षित असू शकतो, बेकार कधीच होऊ शकत नाही. कारण शिक्षण हे जीवन समृद्धीचं साधन आणि माध्यम आहे. म्हणून या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी कधीही उपाशी राहणार नाही किंवा त्याला नोकरीसाठी वणवण करायची गरज पडणार नाही. तो स्वतःच्या पायावरती स्वतः उभा राहू शकतो. याचं उत्तर या शिक्षणातून आपण देत आहोत. या दृष्टिकोनातून वेगवेगळे शाळेमध्ये बदल करण्यात आले, शैक्षणिक बदल म्हणूया. त्यामध्ये छोटा पोलीस असाही विषय. छोटा पोलीस कॉन्सेप्ट ही नाशिक शहरामध्ये तर प्रथमच आपण सुरू केलं आणि त्या छोटा पोलीस कॉन्सेप्टमधून आपला आदर्श नागरिक म्हणजे रस्त्यावरती जाताना ट्रॅफिक रोड ते रस्त्यावरती जाताना अपघात होऊ नये यासाठी स्वतः काळजी घेतली, इतरांनी काळजी घेतली, तर निश्चितच नॅशनल डेव्हलपमेंटचा पार्ट म्हणून आपण बघू शकतो. दुसरी अजून महत्त्वाची मुद्दा आहे की आपल्या जीवन शिक्षण पूरक म्हणून भाग जर बघितला तर त्यात मुलं स्वतःचे हँडवॉश स्वतः तयार करतात. पहिलीचे मुलं कॉम्प्युटर खोलतात, जोडतात. अशा पद्धतीने हे शिक्षण परिपक्व शिक्षण त्याला मी म्हणेल. आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा जर आपण विचार केला तर नवीन शैक्षणिक धोरण हे सांगताय की त्याला कृतीयुक्त कार्यक्रम देऊन शिक्षण दिलं तर तो कधीही मागे पडू शकत नाही. जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तरी तो त्याचं ह्या शिक्षणाचा उपयोग करून त्याच्याकडे असलेला स्किलचा वापर करून तो पुढे जाऊ शकतो, कधीही मागे येणार नाही. हाच शिक्षणाचा गाभा घटक प्रत्येक शाळेमध्ये जर इम्प्लिमेंट झाला तर आपला भारत देश विकासाच्या 10 पाऊल पुढे जाऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं पाहिलेलं स्वप्न असेल, महात्मा गांधींनी पाहिलेलं स्वप्न असेल, स्वामी विवेकानंदांनी पाहिलेलं स्वप्न असेल
या स्वप्नाच्या पलीकडे जाऊन भारत आपला विश्वगुरू भारत बनणारच आहे. कारण विश्वगुरू भारत हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. फक्त त्याचं एक आत्मपरीक्षण करून, आत्मचिंतन करून, त्याचा शिक्षणामध्ये असलेल्या ज्या उणिवा, शिक्षणाचा असलेली जी काही कमतरता, ही त्याचा शोध जर जर घेतला तर आपला भारत महासत्ता बनेलच, परंतु भारत हा विश्वगुरू भारत बनल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय भारत, जय महाराज.